नमस्कार, मी विधी शर्मा महासागरच्या खरीखरीमध्ये आपले स्वागत करते। लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पार 17 वाजल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच त्यांचे 12 वाजतील अशा प्रकारचे मनाचे मांडे इंडियावाले मोठ्या मजेत खात होते। भारतातील अनेक इंडियावादी युट्यूब चॅनल वाल्यांनी एनडीएला 100 जागाही मिळणार नाहीत याची गॅरंटी देऊन टाकली होती। पण ज्याच्या हाती सत्ता त्याच्या हाती असतो हुकुमाचा पत्ता, हे गेल्या 2 महिन्यातील एनडीएच्या तिन्ही पक्षाच्या एकूण दणदणीत कार्यक्रमामुळे दिसून आले आहे। त्यामुळेच इंडियाचे स्वप्न धुळीस मिळते की काय असा धोका आता दिसू लागला आहे। महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री तसेही फार उदार मनाचे आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी कोरोनाचे वादळ घोंगावत होते, त्यामुळे त्यांना फारसे काही करता आले नाही। जसा कोरोना गेला तसेच उद्धवजींचे 40 आमदारही दुसरीकडे गेले ते गेले, पण स्वपक्षाबरोबर 10 अपक्षांनाही सोबत घेऊन गेले। या बाबीचा कित्ता गिरवून वर्षभरानंतर कलंकित अजितदादांना गंगाजलात धुवून पवित्र करण्यात आले। मग त्यांनीही आपल्या काकांना चांगलाच हात दाखवला। लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत गद्दार गद्दार, 50 खोके एकदम ओके वगैरेचे नारे लागले होते। काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांनी नवचैतन्य आणल्यामुळे गरीब बिचारे काँग्रेस पक्षावालेही 100च्या जवळपास पोहोचले। पुढील विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळाला नाही तर दोन्ही मूळ पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे काय होईल ते होईल। भारतीय जनता पक्षाला केवळ राज्यातच नव्हे तर केंद्रातही फटका बसू शकतो असे स्पष्टपणे दिसून लागले होते। या फटक्यापासून बचाव करण्यासाठी एकमेव साधन म्हणजे मतदारांवर धनवर्षा करणे हाच एकमात्र उपाय होता। शेजारच्या मध्य प्रदेशाने आधीच मार्ग दाखवल्यानंतर श्रीमंत म्हणणाऱ्या महाराष्ट्रालाही बहिणाबाई आठवल्या, बेकार असलेली तरुणाई आठवली, शेतकऱ्यांना झटके देणारी वीजही आठवली। एसटीच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणीही मान्य झाली। जिल्ह्यात मेळावे झाले, बँकांना खास सूचना दिल्या गेल्या, सर्व जनधन खाते धनासाठी मोकळे करण्याचे आदेश झाले। कुणीही त्या खात्यातून सरकारने टाकलेली रक्कम कापू नये असे आदेश आले। आता या सर्व घडामोडींचा फायदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणार नाही असे ज्यांना वाटते ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि एनडीए युती यांच्यात जवळपास 8 ते 10% मतांचा फरक होता। इंडियाला लोकसभेत 48% मते मिळाली तर एनडीएला 38% आसपास मते मिळाली। आता सरकारने ज्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणांमुळे एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होईल असे संकेत मिळत आहेत। एनडीएच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हाती हवी आहे। मुंबई हातातून निसटली तर केंद्राची सत्ताही निसटू शकते। त्यामुळे जे जे द्यायचे आहे ते द्या, राज्यावर कितीही कर्ज होऊ द्या, पण आपणच जिंकलो पाहिजे असा वरून मिळालेला कानमंत्र एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महाशयांनी तंतोतंत पाळायचे ठरवले आहे। राज्यात इतर अनेक पक्ष किंवा आघाड्या या 2 मल्लांच्या लढाईमध्ये बिघाडी करू शकत नाहीत अशी एकूण परिस्थिती आहे। मनसे, बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी, MIM, जरांगे फॅक्टर आणि इतर काही आघाड्या व अपक्ष उमेदवार हमखास निवडून येतीलच याची खात्री नाही। आता आपली लोकशाही इंग्लंड आणि अमेरिकेप्रमाणे द्विपक्षीय झाली आहे, त्यामुळे स्वतःच्या कर्तबगारीवर किंवा घराणेशाहीवर सांगलीसारखा विजय अपवादानेच मिळतो, हे खरे सत्य आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीची तारीख नोव्हेंबर महिन्यात असेल हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी बहिणाबाईच्या खात्यात पुन्हा एकदा महात्मा गांधी जाऊन बसतील, म्हणजे गांधी दर्शनानंतर नवऱ्याने कितीही सांगितले तरी त्याची किती बहीण ऐकतील हा सुद्धा मोठा गहन प्रश्न आहे। या सर्व विवेचनाचे कारण म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वच राज्यात फटाफट रोख रकमेचे वाटप या व त्या नावाने होत आहे। महाराष्ट्राच्या नशिबातही कर्ज उभारून का होईना एनडीएला सत्तेचा सण साजरा करायचा आहे। याला महाविकास आघाडी कसे उत्तर देते हा महाराष्ट्रातील जनतेसमोर खरा प्रश्न आहे। घोडा मैदानाजवळच आहे, आपण घोडदौडीचा आनंद घेऊया। एकूणच एनडीए जागा झालेला दिसतोय। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।